नमस्कार. आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण रेकीची साधना कशी करायची या याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहे. रेकीची साधना करायची आहे आपल्याला सर्वांना सोबत मिळून, आणि शक्य असेल तर सोबत तुम्ही साधना करू शकता. नाही तर मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्ही रेकॉर्डिंग बघून पण साधना करायला हरकत नाही आहे. ठीक आहे. रेकीची साधना करताना आज पहिल्यांदा आपल्याला, तुम्ही चार्ज केलेलं पाणी पिलंय का सकाळी सगळ्यांनी उठल्याबरोबर? हो. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके. येस, आपले अफर्मेशन सगळे लिहिणं सुरू आहेत सगळ्यांचे. आपले सफरिंग लिहिणं सुरू आहेत. आज हो. थोडंसं हो. आपण, हा, स्नेहा मॅडमचं सफरिंग चाललेत सगळ्यांचे लिहिणं. व्हेरी गुड. आज आपल्याला करायचं काय आहे? पहिल्यांदा रेकीची साधना करताना एक शांत जागा निवडा, जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. साधनेला साधारणतः जर तुम्ही एक साथ करायला गेलं तर 1 तास 40 मिनिटं वगैरे लागू शकता, किंवा 40 45, तुमच्या बैठकीवरती डिपेंड करते. सकाळी उठल्यानंतर आपल्याला ग्रॅटिट्यूड म्हणजे सगळ्यांचे बेडमध्ये बसूनच आभार व्यक्त करायचे. कारण रेकी काय तत्व सांगितलं आहे, माझ्यावरती झालेल्या प्रत्येक आशीर्वादाची आपल्याला काय करायची, गिनती करायची आहे. साधना करताना आपल्याला रेकीचे 5 तत्व फॉलो करायचे आहे. केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, आज के लिए। आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा, आज मैं अपने पर हुए आशीर्वादों की गिनती करूंगा, अपना काम ईमानदारी से करूंगा, और हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा. आठवतंय? करेक्ट. हे सगळे तत्व रेकीचे आपल्याला फॉलो करायचे आहे. मग आता ही साधना करताना मुळात करायचं काय? फारसं कठीण आहे का? नाही. 21 दिवस आपल्याला कंटिन्यू साधना करायची आहे. तुम्ही आत्तापासून, उद्यापासून, कधीपासून सुरुवात करा. 21 दिवसांची आपल्याला साधना करायची. या 21 दिवसांमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. शक्य असेल तर वेळ एक ठेवायची. खंड पडून येऊ नका, तुम्हाला अजून छान रिझल्ट येतील. ठीक आहे. पहिल्यांदा आपण सगळ्यांनी एकदा शांततेने जागेवरती बसून घ्या बरं. आहेत का सगळे व्यवस्थित? चार्ज केलेलं पाणी पिलं आहे? नाही तर सध्या पाणी पिऊन घ्या. येस, जवळ पाणी असेल तर पाणी पिऊन घ्या. ओके. दोन्ही हात हृदयाजवळ जोडायचे आहे. दोन्ही हात आपण हृदय चक्राजवळ जोडणार आणि रेकीची प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात हृदय चक्राजवळ जोडायचे. रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, किंवा स्वतःचा आभारी आहे, जेंडर प्रमाणे आपण प्रार्थना करणार आहोत. माता पिता व समस्त गुरुजनांचा आभारी आहे. मी डॉक्टर मिका उसूंचे आभार व्यक्त करते. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर. कृपया करून प्रवाहित हो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हळूवारपणे आता आपण ऑरा क्लीन करायला घेणार. दोन्ही हात क्राऊन चक्राच्या वरती घ्यायचे आहेत. दोन्ही हात क्राऊन चक्राच्या वरती, आणि रेकीला प्रार्थना करायची आहे. जर माझ्या आभा मंडळात हळूहळू खाली जायचंय,
कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. हळूहळू अगदी खाली जायचं आहे. जर माझ्या आभाळ मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. हळुवारपणे आपण खाली जाणार. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल ती माझ्या हातामध्ये येत आहे. हातामध्ये येत आहे. अगदी रूट चक्रापर्यंत आपल्या दोन्ही पायापर्यंत आपल्याला जायचं आहे. त्याचा गोळा करायचा. हातामध्ये येत आहे. ती गोळा करा हातामध्ये आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करा. ही निगेटिव्हिटी ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायला पाठवायचं आहे. सगळ्यांनी प्रोसिजर ज्यांची झाली असेल पुन्हा रिपीट करायला घ्या. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. हातामध्ये येत आहे. हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल तर ती हातामध्ये येत आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. 3 वेळा आपल्याला सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे. तिसऱ्यांदा आपण सेम प्रोसिजर करतो आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, कुठलीही नकारात्मकता असेल, कुठलेही दोष असतील ते माझ्या हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, कुठलेही दोष असतील ते माझ्या हातामध्ये येत आहे. हातामध्ये येत आहेत. हातामध्ये येत आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपण ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायला पाठवलेली आहे. येस. हळुवारपणे करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकदम छान. केली शुद्ध? हा. आता ही निगेटिव्हिटी शुद्ध केल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय? जर जवळ तुमच्या बेसिन असेल तर हात धुवून घ्या. नाही तर तुम्ही काय करू शकता? गुलाबजल आपल्याला हाताला लावायचंय. बेसिन असेल तर हात धुवून या. जवळ हात धुवून या. बेसिन असेल तर, नाही तर गुलाबजल लावायचंय. व्हेरी गुड भावना मॅडम, व्हेरी गुड. हळुवारपणे उठा. हा, व्हेरी गुड. जमतीये. हात व्हेरी गुड. येस. हळुवारपणे बसा पुन्हा. आता दोन्ही हात आणि आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन करतो आहे. यानंतर काय करणार? एनर्जी ऍक्टिव्हेशन करणार. आता एक हात या पद्धतीने पकडायचा. डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा. आलेत का सगळे? जागेवर आलेत? सोनाली मॅडम कॅमेरा ऑन करून बसायचंय. येस, व्हेरी गुड. डाव्या हातावर उजवा हात ठेवतो आहे आणि 21 वेळा आपण म्हणतो आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. एनर्जी ऍक्टिव्हेशन करायचे आपल्याला.
चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 वेळा ही प्रोसिजर करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 21 वेळा आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन करतोय लेफ्ट हँडचं. हातामध्ये तुम्हाला ऊर्जेचा प्रवाह जाणवू शकतो. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आता उजवा हात खाली आणि डावा हात वरती जाईल. उजवा हात खाली, डावा हात वर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आता उजव्या हाताचं ऍक्टिव्हेशन करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 ही प्रोसिजर देखील आपल्याला 21 टाइम्स करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 आता डाव्या हाताची मुठ्ठी बांधायची आहे. आपण या पद्धतीने डावा हात बंद करणार, आपल्या मांडीवरती ठेवायचा. उजवा हात क्राऊन चक्रावर जाणार. डावा हात आपल्या मांडीवर, उजव्या हाताने आपण इथे आपल्या 7ही चक्रांना ऍक्टिव्हेट करत आहोत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्राज. माझ्या 7ही चक्रांना चार्जिंग करा, हील करा आणि ऍक्टिव्हेट करा, प्रोटेक्ट करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्राज. 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 21 टाइम्स आपल्याला करायचं आहे. क्राऊन चक्राला ऍक्टिव्हेट करतो आहोत आपण आणि क्राऊन चक्राला कनेक्टेड सर्व आपले 7 चक्र तिथे ऍक्टिव्हेट होत आहेत. तिथे आपण अफर्मेशन देतो आहोत की चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्राज. रेकीच्या सहाय्याने आपण 7ही चक्रांना ऍक्टिव्हेट करत आहोत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्राज. 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 साधारणतः 21 वेळा आपल्याला करायचं आहे. व्हेरी गुड, सगळ्यांना जमत आहे. येस, व्हेरी गुड. आता आपण नाभी चक्रावर या पद्धतीनेच हाताची मूठ ठेवा डावी हाताची. हा हात आपण नाभी चक्रावरती ठेवणार.
नाभी चक्रावरती, हा बरोबर तुषार सर, नाभी चक्रावर, आपल्या नेवल चक्रावर हात ठेवा सगळ्यांनी. आणि आता घड्याळ जसं फिरतं क्लॉक वाईज आपल्याला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा, नेव्हल चक्राच करायचं आहे. घड्याळ ज्या पद्धतीने गोल फिरतं त्याच पद्धतीने 21 वेळा आपण नाभी चक्राला ऍक्टिव्हेट करत आहोत. हे आपलं जन्माचं मूळ स्थान आहे. आपण म्हणतो आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा, नाभी चक्रा. आपल्या बेंबीच्या तिथे आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन करतो आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रास. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. 21 टाइम्स आपल्याला करायचं आहे. व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड, जमतंय. आता दोन्ही हात आपण या पद्धतीने हृदयाजवळ ठेवा असे, किंवा अशा पद्धतीने ठेवले तरीही चालतील. आणि आपण इथे रेकीची प्रार्थना मनातल्या मनात करणार आहोत. रेकी प्रिय, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या संपूर्ण शरीराला, मनाला, आत्म्याला, ऑराला प्रोटेक्ट कर, अशी आपण मनातल्या मनात प्रार्थना करणार. आणि अफर्मेशन देणार, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या संपूर्ण शरीराला, मनाला, आत्म्याला, बुद्धीला काय कर, प्रोटेक्ट कर, माझ्या ऑराला प्रोटेक्ट कर, माझं संरक्षण कर. आपण पूर्ण एनर्जी, पूर्ण मनापासून पूर्ण ऊर्जा आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराला द्यायची आहे. मनापासून रेकीची प्रार्थना करायची आहे. आणि पूर्ण 2 ते 3 मिनिटं आपण या पद्धतीने स्वतःला प्रोटेक्शन देणार आहोत. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. रिलॅक्स. येस. आता आपल्याला काय करायचं आहे, काल आपण ज्या पद्धतीने 4 एनर्जी बॉल शिकलो होतो तेच एनर्जी बॉल आपल्याला आता क्रिएट करायचे आहे. दोन्ही हात रब करायचे, जवळ दूर जवळ दूर या पद्धतीने आपण एनर्जी बॉल क्रिएट करणार. आता आपण काय म्हणणार आहे, मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व वस्तू, वाहनं यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सर्व वस्तू, वाहनं, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व वस्तू, सर्व वाहनं यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे,
जी काही निगेटिव्हिटी आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. पूर्ण बॉलवरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि सर्वांमधली नकारात्मकता आपण या बॉलमध्ये आवाहन करतो आहे. सर्व ऊर्जा, सर्व निगेटिव्हिटी या बॉलनी ग्रहण केलेली आहे. आता ही ऊर्जा आपण ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायला पाठवतो आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ब्रह्मांडात जाऊन ही सर्व एनर्जी आपण शुद्ध करायला पाठवत आहोत. कुठल्याही एनर्जीला जेव्हा आपण जमा करतो त्याला काय करायचं, प्रॉपरली चॅनलाइज करा. एक तर ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायला पाठवा किंवा समुद्राच्या मिठा म्हणजे जे खारं मीठ आहे, खारं पाणी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रवाहित करा. किंवा जमिनीच्या भूगर्भात पाठवत असाल तर तिथे ती जमिनीच्या भूगर्भात देखील त्या ऊर्जाला नष्ट करण्याचं अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे, तिला सूचना प्रॉपरली द्यायची आहे. समजलं का? पहिला बॉल. पुढचा बॉल घेऊया आपण. आता हा आपण स्वतःला प्रोटेक्शन करण्यासाठी देतो आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या सुरक्षिततेसाठी तयार केलेला आहे. हा आपण स्वतःसाठी करत आहोत. हा बॉल ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हा बॉल ग्रहण करून आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हा बॉल ग्रहण करून मला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत आहे. हा बॉल ग्रहण करून मला पुरेसा पैसा प्राप्त होत आहे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. मला सुरक्षित वाटत आहे, मला सुरक्षा प्राप्त होत आहे. हा बॉल ग्रहण करून ज्या काही तुमच्या इच्छा असतील, की नवीन जॉब पाहिजे असेल तर आपण म्हणायचंय, हा बॉल ग्रहण करून मला दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने चांगला जॉब प्राप्त झालेला आहे किंवा माझे आरोग्य अधिकाधिक सुदृढ होत जात आहे. ज्या काही तुमच्या इच्छा आहे, अगदी मनापासून त्या इच्छा त्या बॉलला सांगायच्या आणि हा बॉल आपण क्राऊन चक्रामध्ये टाकून द्यायचा. ही एनर्जी आपण आपल्या क्राऊन चक्रामध्ये टाकायची. ज्या काही इच्छा आहेत, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, किंवा या व्यतिरिक्तही तुमच्या काही इच्छा असतील तर त्या सांगायच्या आहे. आणि ही सगळं ऊर्जा आपण क्राऊन चक्रामध्ये प्रवाहित करत आहोत. 2 मिनिटं आपण हात त्याच पद्धतीने ठेवणार. व्हेरी गुड. भावना मॅडम, वरती घ्या, क्राऊन चक्रावर टाका बॉल तो. टाका क्राऊन चक्रावर बॉल, वरती टाका डोक्यावर. असं, व्हेरी गुड, व्हेरी गुड. टाकून द्या, हात ठेवा वरती डोक्यावर. हा. ज्यांचं झाला असेल त्यांनी तिसरा एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. तिसरा एनर्जीचा बॉल मी सांगितल्याप्रमाणे कोणासाठी करतो आहे? आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व वाहनं आणि सर्व वस्तूंना प्रोटेक्शन देण्यासाठी आपण तयार करतो. मग आता पुन्हा तिसरा एनर्जीचा बॉल सगळ्यांनी क्रिएट करायचा. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या कुटुंबातील सदस्य, त्यांची नावं घ्यायची आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, त्यांची तुम्ही नावं घ्या पर्सनली. कोणासाठी पाठवायचं आहे? ही एनर्जी तुम्ही कोणाला देत आहात त्यांचं नाव घ्यायचं आहे आपल्याला.
तुमचे मुलं असू देत, पती पत्नी, आई वडील किंवा घरात जे काही सदस्य राहत आहे त्यांचे नावं घ्यायचे आहेत. हा बॉल ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. तसेच तसेच माझ्या घरातील सर्व वस्तूंना आणि वाहनांना सुरक्षा प्राप्त होत आहेत. हा बॉल ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. तसेच माझ्या घरातील सर्व वस्तू, सर्व वाहनं, अगदी झाडांचे देखील नावं घेऊ शकतो आपण. माझ्या कुटुंबातील, माझ्या घरातील सर्व झाडांना सुरक्षा प्राप्त होत आहे, पॉझिटिव्हिटी प्राप्त होत आहे. हे दिव्य रेखी शक्ती असंच होऊ देत. हे ईश्वरा असंच होऊ देत. हे ईश्वरा असंच होऊ दे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. आणि हा आपण आजूबाजूला या पद्धतीने फैलवून टाका बॉल. या पद्धतीने आपण पसरवून टाकायचा आहे. समजलं? 3 बॉल झाले. आता धरणी मातेसाठी बॉल सगळ्यांनी क्रिएट करायचा आहे. चौथा एनर्जीचा बॉल आपण आपल्या धरणी मातेसाठी, आपल्या पृथ्वी मातेसाठी, या वसुंधरेसाठी तयार करतो आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या पृथ्वी मातेसाठी, धरणी मातेसाठी तयार करत आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या धरणी मातेला सुरक्षा प्राप्त होत आहे. तसेच या पृथ्वीवरील सर्व सदस्यांना एकमेकांविषयी प्रेम, करुणा आणि दयेचा भाव निर्माण होत आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या धरणी मातेसाठी तयार करत आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या पृथ्वी मातेला, धरणी मातेला सुरक्षा प्राप्त होत आहे. तसेच या पृथ्वीवरील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, दया, क्षमा, करुणेचा भाव निर्माण होत आहे. हे ईश्वरा असंच होऊ देत. हे ईश्वरा असंच होऊ देत. हे ईश्वरा असंच होऊ देत. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. तुमच्या आजूबाजूला आपण या पद्धतीने इतकी मनापासून प्रेयर करा की आजूबाजूला सर्व नात्यांमध्ये देखील, या पृथ्वीवरील सर्व सदस्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, करुणेचा भाव निर्माण होऊ देत, अशी मनापासून आपण प्रार्थना करतोय. आणि आपल्या बाजूला जिथे काही आपली पृथ्वी असेल, आजूबाजूला तुमच्या जमिनीवरती हा बॉल टाकून द्यायचा आहे. सर्वांनी एनर्जी बॉल क्रिएट केलेला आहे. या पद्धतीने आपण 4 एनर्जी बॉल आपल्या साधनेच्या दरम्यान कंपल्सरी क्रिएट करायच्या आहेत. आता आपण आपल्या बॉडी हिलिंग पॉईंटकडे येऊया. साधारणतः आपल्याला बॉडी हिलिंग पॉईंट्सचे घेताना दररोजच्या साधनेमध्ये तुम्ही 6 बॉडी हिलिंग पॉईंट्स घ्या. त्या व्यतिरिक्त पॉईंट्स तुम्हाला घ्यायचे असेल तर डिव्हाइड करून घ्या. अर्धे पॉईंट सकाळी घ्या, अर्धे पॉईंट संध्याकाळी केले तरीही चालते. बॉडी हिलिंग पॉईंट्सचे आपण एक सेपरेट सेशन आपण घेतलं होतं, ते तुम्ही रिपीट बघू शकता की कुठल्या कुठल्या पॉईंटला रेकी देणं गरजेचं आहे. आणि हे पॉईंटला रेकी देताना आपल्याला लक्षात ही गोष्ट येते की आपण 7 चक्रांच्या जे पॉईंट्स आहे तिथे काम करतो. बरोबर, 7 चक्रांना जे काही सूक्ष्म चक्र आहे तिथे पण आपण रेकी देण्याचा, रेकी प्रवाहित करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या पद्धतीने 7 चक्राचं मेडिटेशन म्हणजे 7 चक्रांचं मेडिटेशन आपल्याला करायचं आहे, त्याच पद्धतीने त्याच्या सूक्ष्म चक्र जे आहेत त्यांनाही आपण काय करतो, ऍक्टिव्हेट, प्रोटेक्ट करत आहोत. तुम्हाला थोडंसं पाणी प्यायचं असेल तर तुम्ही पिऊ शकता. आणि मग पुन्हा आपण बॉडी हिलिंग पॉईंट कंटिन्यू करणार आहोत. जवळ पाणी ठेवू शकता, थोडंसं एक घोट पाणी प्या आणि पुन्हा आपण साधनेला पुढे जाऊया. आता ही साधना जवळपास आपण करतो आहे तर अर्धा तास झालेला आहे.
आता बॉडी हिलिंग पॉइंट्स घेतल्यानंतर जवळपास 40 एक मिनिटं होतील. या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, हे 40 मिनिटांची साधना सकाळी करा आणि संध्याकाळी 7 चक्रांचं मेडिटेशन करा. ठीक आहे. किंवा 7 चक्रांचं मेडिटेशन सकाळी करून घ्या. बाकीची जी साधना आहे ही तुम्ही डिवाइड करून करू शकता. ठीक आहे. ज्या पद्धतीने वेळ मिळतो आहे, मला माहिती आहे प्रत्येक जण आपापल्या लाईफमध्ये फार बिझी असतं, पण हा 1 तास स्वतःच्या हिलिंगसाठी काढायचा आहे. आणि प्रत्येकाला जॉबला जायचं आहे, पण मी समजू शकते, पण साधनेला हा 1 तास प्रत्येकाने काढायचा म्हणजे काढायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्ताला ही साधना करा. किंवा कधी पण, म्हणजे दिवसभरातून तुम्हाला नाही वेळ मिळत सकाळी, तर तुम्ही दिवसभरातून ही साधना प्रयत्न करा कंप्लीट करण्याचा. ओके. आता मी तुम्हाला काही पॉइंट्स दाखवते, त्या पद्धतीने प्रत्येक पॉइंट्सला आपल्याला रेकी द्यायची आहे. पहिला एनर्जीचा पॉइंट आहे, आपण डोळ्यांना रेकी देणार. आणि आपल्या डोळ्यांबद्दल जितक्या चांगल्या भावना तुमच्या मनात असतील, त्या भावना आपल्याला मनातल्या मनात बोलवायच्या आहे. आणि 2 मिनिटं आपण दोन्ही हात डोळ्यांवरती ठेवणार. स्वतःच्या मनात हे दिव्य रेकी शक्ती माझ्या डोळ्यांनी मी अगदी स्पष्टपणे बघू शकते आहे. माझ्या डोळ्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझे डोळे अगदी सुरक्षित आहे. माझ्या डोळ्यांनी मी खूप सुंदर ह्या निसर्गाला बघू शकते. निसर्गातल्या सर्व चांगल्या गोष्टी मी अनुभवू शकते आहे. मी माझ्या डोळ्यांची खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पहिला बॉडी हिलिंग पॉइंट आहे आपले डोळे. डोळ्यांना आपण या पद्धतीने 2 मिनिटं हातातल्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी द्यायची आहे. दुसरा पॉइंट आपण आता पुन्हा आपण काय करणार, दुसऱ्या पॉइंटवर हात ठेवणार. क्राउन चक्राच्या दोन्ही लेफ्ट आणि राईट ब्रेनवरती आपण हात ठेवणार. आणि तिथे आपल्याला लेफ्ट आणि राईट ब्रेन बॅलन्स आहे. दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे. माझं लेफ्ट आणि राईट ब्रेन काय आहे, संपूर्णतः सुरक्षित आहे. माझ्या डोक्यामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार येत आहे. नवीन नवीन कल्पना मला सुचत आहे. दिवसेंदिवस मी लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने ओळखू शकत आहे. माझे विचार आणि भावना संपूर्णतः बॅलन्स आहे. थँक्यू. आपल्या आपल्या डोक्याला थँक्यू म्हणा. आपल्या ब्रेनला थँक्यू म्हणा. तू खूप छान पद्धतीने मला मदत करतो आहे, प्रत्येक वेळा मला गाईड करतो आहे. तू खूप छान पद्धतीने कार्य करतो आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मनापासून त्याचे आभार व्यक्त करा. रिलॅक्स. व्हेरी गुड. आता पुढचा पॉइंट दोन्ही कानांना द्या. दोन्ही कानांना रेकी देण्याचा प्रयत्न करा. आपल्या कानाने आपण अगदी चांगल्या पद्धतीने, स्पष्ट पद्धतीने ऐकू शकत आहोत. माझे कान संपूर्णतः सुरक्षित आहे. माझ्या कानाला दिव्य रेखी शक्तीमुळे स्वास्थ्य लाभ झालेला आहे. मी माझ्या कानांनी अगदी सुमधुर संगीत ऐकते आहे. मी माझ्या कानांनी अगदी सत्यता ऐकत आहे. माझे कान संपूर्णतः सुरक्षित आहे, सुदृढ आहे. थँक्यू. आपण कानाचे आभार व्यक्त करायचे आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मी माझ्या कानाची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. व्हेरी गुड.
आता आपण थर्ड आय चक्राला रेकी द्यायची आहे. या पद्धतीने थर्ड आय चक्रावर एक हात समोरून एक हात मागून ठेवला तरीही चालेल. 2 मिनिटं आपण रेकी तिथे देणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपल्या थर्ड आय चक्राबद्दल, आज्ञा चक्राबद्दल खूप चांगले विचार आपल्या मनात येत आहेत. मला लोकांची ओळख अगदी स्पष्टपणे होत आहे. माझ्या डोक्यामध्ये खूप चांगले क्रिएटिव्ह विचार येत आहेत. मी लोकांना अगदी स्पष्टपणे, अगदी चांगल्या पद्धतीने ओळखू शकत आहे. माझा सिक्स सेन्स जागृत होत आहे. माझी इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग होत आहे. रेकी शक्तीद्वारे मला अगदी पूर्व सूचना भेटत आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. माझं थर्ड आय चक्र, त्याच्यासोबत सर्व कनेक्टेड ऑर्गन्स, टिश्यू, सेल्स, माझी नर्वस सिस्टीम याची मी आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता आपल्याला गळ्याला रेकी द्यायची आहे. दोन्ही हात आपण गळ्यावरती ठेवणार. ज्या लोकांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, ज्या लोकांना टॉन्सिसचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी कंपल्सरी आपल्या गळ्याला रेकी द्यायची आहे. माझे हार्मोन संपूर्णतः बॅलन्स आहे. माझा गळा संपूर्णतः सुरक्षित आहे. मी माझ्या मुखाद्वारे अगदी स्पष्ट पद्धतीने माझे विचार समोरच्यापर्यंत पोचू शकत आहे. मी नेहमी सत्य बोलत आहे. मी नेहमी ऑनेस्ट राहण्याचा प्रयत्न करत आहे. माझी थायरॉइड ग्लँड संपूर्णतः बॅलन्स आहे, संपूर्णतः सुरक्षित आहे. दिव्य रेकी शक्तीच्या सहाय्याने माझ्या विशुद्धी चक्राला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. दिव्य रेकी शक्तीमुळे माझं विशुद्धी चक्र संपूर्णतः बॅलन्स आणि सुरक्षित आहे. दिव्य रेकी शक्तीमुळे माझं विशुद्धी चक्र, माझं थ्रोट चक्र संपूर्णतः सुरक्षित आणि बॅलन्स आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मागून पण आपल्याला सेम करायचं आहे. मागचा पॉईंट मी घेत नाही. आता हृदयावरचा पॉईंट घेऊया आपण. मागचा पॉईंट तुम्ही कराल. हृदयावरती हात ठेवायचे आहे आणि हृदयाचा पॉईंट आपण कंटिन्यू करणार. दोन्ही हात आपण हृदय चक्रावर ठेवणार. अगदी मनापासून हृदयावर हात ठेवायचे आहे. माझ्या हृदयामध्ये त्या ईश्वरीय शक्तीचा, या परब्रह्माचा वास आहे. माझ्या हृदयामध्ये त्या ईश्वरीय शक्तीचा, दिव्य रेकी शक्तीचा, परब्रह्माचा वास आहे. माझ्या हृदयामध्ये जो कोणी आत्मा वास करतो आहे त्याची मी अनंत आभारी आहे. आपल्या हृदयाचे आभार व्यक्त करा. आपल्या आत्म्याचे आभार व्यक्त करतो आहे आपण. कारण आपलं आत्मा आहे म्हणून आपण आहोत. आपल्या फुफ्फुसांचे आपण आभार व्यक्त करतो आहे. आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमचे आपण आभारी आहोत. माझ्या हृदयामध्ये प्रत्येकाविषयी प्रेम, दया आणि करुणेचा भाव
निर्माण होत आहे. माझ्या हृदयामध्ये प्रत्येकाविषयी प्रेम, दया आणि करुणेचा भाव निर्माण होत आहे. माझं स्वतःवर पण खूप प्रेम आहे. माझं स्वतःवर खूप प्रेम आहे. माझं कुटुंबावर खूप प्रेम आहे. माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे. माझं समाजावरती खूप प्रेम आहे. माझ्या मनामध्ये हर जीवित प्राणी के प्रती काय करायचं आहे? दयाळू भाव आहे, अशी प्रार्थना करायची आहे. आपल्या हृदयामध्ये प्रत्येक जीवी, प्रत्येक सजीवाविषयी, प्रत्येक या ब्रह्मांडाविषयी प्रत्येकासाठी प्रेम, दया आणि करुणेचा भाव आपल्या मनामध्ये आहे, अशी आपण दिव्य रेकी शक्तीकडे प्रार्थना करतो आहे. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ दे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. या पद्धतीने आपण हृदय चक्राला हिलिंग देणार आहोत. अशा पद्धतीने एका वेळेस तुम्ही 6 चक्र घ्या. त्यानंतर पुढचं 6 पॉईंट्स तुम्ही कंटिन्यू करू शकता. कळालं का? मग कशाही प्रॉब्लेम, ना थायरॉइडचा प्रॉब्लेम होईल, ना बीपीचा प्रॉब्लेम होईल, ना तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीमचे प्रॉब्लेम जाणवतील. या पद्धतीने प्रत्येक आपल्याला पॉइंट्सला काय करायची, रेकी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण काय करतोय? प्रिव्हेन्शन करतोय, बरोबर. आजार येण्याच्या अगोदरच आपण या पद्धतीने प्रत्येक सिस्टीमला जर ग्रॅटिट्यूड केलं, प्रत्येक सिस्टीमला रेकी देण्याचा प्रयत्न केला, तर ती अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात करणार आहे. कळालं? याच्या पुढचे पॉइंट्स कसे घ्यायचे? सेम पद्धतीने घ्यायचे. आता हृदयाच्या नंतर आपल्याला मणिपूर, म्हणजे आपल्या जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, आपल्या चेस्ट आहे, आपल्या मागच्या साईडचे म्हणजे आपल्या काय म्हणतो बॅक साईडचे जे पॉइंट्स आहे, याच पद्धतीने तुम्ही पुढच्या बैठकीमध्ये कंटिन्यू करू शकता. कळालं? एक साथ एवढे पॉइंट्स एका दिवशी करणं गरजेचं नाही, बरोबर. हे समजलं. त्यानंतर येतो आहे आपले 7 चक्रांचं मेडिटेशन. 7 चक्रांचं मेडिटेशन करताना मी त्याचा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या पद्धतीने करा, किंवा पूर्ण चक्रांवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. दोन्ही डोळे बंद करायचे. रूट चक्रावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे आपल्याला माकड हाडच्या शेवटच्या टोकावरती रूट चक्रावर लक्ष केंद्रित करायचा. आणि रूट चक्रावरती लक्ष केंद्रित करून आपण लम 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 या पद्धतीने आपण मंत्र साधना करायची. ही मंत्र साधना आपल्याला 3 मिनिटाची करायची आहे. एका जी रूट चक्राची मंत्र साधना आहे ती 3 मिनिटं करायची आहे. एका चक्रावर 3 मिनिटं ध्यान करायचं. ठीक आहे. नंतर आपण हळुवारपणे डोळे बंद करूनच आपल्या स्वाधिष्ठान चक्रावरती लक्ष केंद्रित करणार. स्वाधिष्ठान चक्राचा रंग आपल्याला बघायचा आहे. तिथे नारंगी कलर व्हिज्युअलाइज करायचा. रूट चक्राचा रंग आहे, तिथे लाल कलर व्हिज्युअलाइज करायचा. स्वाधिष्ठान चक्रावरती आल्यानंतर तिथे आपण वम 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 या पद्धतीने व्हायब्रेशन, या पद्धतीने मंत्र साधना करायची. स्वाधिष्ठान चक्रानंतर कुठलं चक्र येते? मणिपूर चक्र. आठवतंय ना? नाभी चक्राच्या 3 बोटं वरती, बेंबीच्या 3 बोटं वरती मणिपूर चक्रावरती आपण मंत्र साधना करायची. डोळे बंदच ठेवायचे 7 चक्राचं मेडिटेशन करताना. आणि जप करत असाल तर तिथे कुठला रम 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 या पद्धतीने मणिपूर चक्राला बॅलन्स करण्यासाठी 3 मिनिटं लक्ष केंद्रित करून पिवळा कलर बघण्याचा प्रयत्न करा. बीज मंत्राची साधना करू शकता, किंवा ऑडिओ ऐकून पण तुम्ही मेडिटेशन करू शकता. ठीक आहे. ऑडिओ ऐकल्याला तुम्हाला कनेक्ट होत असेल तर ते ऐकून ऐकून करा, किंवा तुम्हाला स्वतः म्हणायला छान वाटत असेल तर स्वतः म्हणून बघा. ठीक आहे. त्यानंतर मणिपूर चक्रानंतर हृदयापर्यंत येऊ. हृदयामध्ये आपण काय करणार? पुन्हा हृदयावरती लक्ष केंद्रित करायचा. हिरवा कलर बघण्याचा प्रयत्न करा. इतक्या लवकर कलर दिसणार नाही, पण प्रयत्न मात्र करायचा आहे. पूर्ण लक्ष, विचार आपण हृदयावरती केंद्रित करायचे. आणि हृदयावरती यम नावाचा मंत्र साधना करायचा आहे. यम यम यम
बरोबर. हळूहळू पुन्हा वरती येतोय. वरती आल्यानंतर आपलं विशुद्धी चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं. इथे काय करायचं आहे? आकाशी रंग. बरोबर. शंकराचा आपल्याला माहिती आहे ना, गळ्याचा नीलकंठी रंग आपण तिथे व्हिज्युअलाइज करायचा. आणि तिथे आपण हम 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 या स या पद्धतीने आपण बीज साधना करणार. पुन्हा थर्ड आय चक्रावरती लक्ष केंद्रित करायचा. थर्ड आय चक्रावरती आल्यानंतर पूर्णतः डार्क निळा कलर, इंडिगो कलर तिथे व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करायचा. आणि तिथे तुम्ही डायरेक्ट ओंकार गुंजन देखील करू शकता. ठीक आहे, 3 मिनिटं ओंकार साधना करा किंवा उम 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 या पद्धतीने करायचं आहे. मग पुन्हा क्राऊन चक्रावरती यायचं. क्राऊन चक्रावरती लक्ष केंद्रित करून आपण काय करणार? ओंकार गुंजन करणार. तिथे आपल्याला क्राऊन चक्रावर लक्ष केंद्रित करायचं. तिथे आपल्याला जांभळा कलर बघण्याचा प्रयत्न करा. आणि ओंकार ज्या पद्धतीने म्हणतो ओ या पद्धतीने तुम्ही बीजसाधना केलं तर तुमचे सातही चक्र 21 दिवसात बॅलन्स होतील. आणि आपण प्रत्येकाने बघितलं होतं चक्रा बॅलन्सिंगचं महत्त्व काय आहे. रेकीमध्ये आपण एवढं आता जवळपास 15 दिवस होत येतील की आपण या गोष्टी शिकतच आहोत. पण इथे साधना हा फार महत्त्वाचा भाग आहे. कळालं? या पद्धतीने तुम्हाला रेकीमध्ये दररोजची प्रॅक्टिस करायची. डेली प्रॅक्टिसमध्ये तुम्ही बीजमंत्राची साधना करणं कंपल्सरी आहे. चक्रा मेडिटेशन त्याला म्हणतो आपण, ते करायचा. दुसरं म्हणजे आपल्या बॉडी हिलिंग पॉईंट्स, प्रत्येक पॉईंट्सला आपल्याला रेकी देणं महत्त्वाचं आहे. मी समजू शकते आपल्याला वेळेअभावी प्रत्येक जे काही आपले 24 आहे 18 पॉईंट्स आहेत त्याला तुम्हाला रेकी देता येणार नाही. मग तुम्ही डिव्हाइड करून करा. एक तर सकाळी 6 घ्या, संध्याकाळी 6 घ्या. जे हाऊसवाईफ आहे त्या घेऊ शकतात. जे वर्किंग आहे, ऑफिसमध्ये जावं लागते, मग आज 6 घ्या, उद्या 6 घ्या, परवा 6 घ्या. या पद्धतीने तरी डिव्हाइड करून प्रत्येक बॉडीला हिलिंग द्यायची आहे. कळालं? नक्की. या पद्धतीने आपल्याला रेकीची डेली प्रॅक्टिस ही करायची असते. ओके. समजतंय सगळ्यांना? ओके. आता आपण बघितलं, पहिल्यांदा बघितलं ग्रॅटिट्यूड करायचं, उठल्याबरोबर ग्रॅटिट्यूड करणं. दुसऱ्यांदा काय केलंय? वॉटर आणि फूड चार्ज करायचं, म्हणजे जे काही जेवण तुमच्याकडे होईल त्याला चार्ज करून घ्यायचं. सकाळी उठल्यानंतर चार्ज केलेलंच पाणी प्यायचं आहे. औरा आपल्याला रेकीची प्रार्थना करून क्लीन करायचा. एनर्जी ॲक्टिवेशन करायचं. या पद्धतीने आपण केलं होतं. एनर्जी ॲक्टिवेशन नंतर तुम्ही एनर्जी बॉल क्रिएट करा. एनर्जी बॉल नंतर काय करायचं? बॉडी हिलिंग. आणि बॉडी हिलिंग नंतर चक्रा मेडिटेशन. हा काय आहे? रेकीच्या साधनेचा भाग. 21 दिवसांची डॉक्टर मिकाऊसूंनी काय सांगितलं? 21 दिवसांच्या साधनेनी काय तयार व्हायचंय आपल्याला. स्वतःचं शोधन तर तुमचं बऱ्याचपैकी झालेलं आहे. आता तुम्ही रोज तुमचे सफरिंग लिहिताय, रोज ज्या गोष्टी करताय त्यांनी बऱ्यापैकी तुम्हाला फरक जाणवतोय. बरोबर. बऱ्यापैकी तुम्ही पॉझिटिव्ह झाला आहे. आणि पहिल्या दिवशीपासून आजपर्यंतचा जो काही प्रवास होता त्या प्रवासाच्या दरम्यान तुम्ही खूप पॉझिटिव्ह झाला. बरोबर. तर आत्ता पुढे पुन्हा अजून साधना करायची आहे. उद्या सकाळपासून देखील सुट्टी असेल, उद्याचा दिवस आहे, तुम्ही साधना करा. नवरात्र सुरू आहे त्याचा सदुपयोग करून घ्या. ठीक आहे. येस.